तर प्रणिती शिंदेंनी महापुरावरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी आता उत्तर दिलंय। काही लोकांच्या डोक्यात किडा गेला, हसावा की रडावा कळत नाही अशी टीका फडणवीसांनी नाव न घेता केल्याचं आपण बघू शकतोय। तर सोलापूरमधील अतिवृष्टी नैसर्गिक नसून शासनानं केली असं विधान प्रणिती शिंदे यांनी केलेलं होतं। दुष्काळ जाहीर केला पाहिजे, कर्जमाफी होऊन जाते, फी माफी होऊन जाते, लाईट बिल माफ होऊन जाते आणि तीच परिस्थिती आता ह्या शेतकऱ्यावर आली आहे। खास करून सोलापूर मराठवाडा भागात तुम्ही बघा, एक तर जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पाळी मागितली जाते तेव्हा देत नाही आणि आता जेव्हा एवढं सगळं आहे तेव्हा तुम्ही हे नैसर्गिक नाही आहे, शासनाने केलेली ही अतिवृष्टी आहे आणि शासन जबाबदार आहे। आयुष्य संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे। कमीत कमी एवढं तर अपेक्षित आहे की ओला दुष्काळ जाहीर करण्यास तुम्हाला काय अडचण आहे? सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं, आता हसावं की रडावं मला समजत नाही, कारण इथल्या एका नेत्यांनी सांगितलं, म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला, हा राज्य सरकारने आणला, हा महापूर राज्य सरकारने आणला। काय हरकत नाही, त्यांना एक फूल द्या आणि गेट वेल सून सांगा। हे सरकार कितीही आपत्ती आली तरी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभं राहील आणि आमच्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू, हा विश्वास या निमित्ताने मी देतो।